कळशीत कळशी ऐकलंय का काय? किती जणांनी ऐकलंय कळशीत कळशी? अर्थ पण माहितीये, अर्थ नाही माहिती. काय हा शब्द कळशीत कळशी? कन्सिस्टन्सी. काय शब्द आहे? कन्सिस्टन्सी. आणि मराठीत अर्थ काय होत त्याचा? अर्थ मराठीत आता समजा की गावाकडचा म्हातारा माणूस आहे बाबा, किंवा एखादी शिंदे काकू आहे, तर शिंदे काकू कसं बोलणार कन्सिस्टन्सीला? कळशीत कळशी बोलणार. काय बोलणार? कळशीत कळशी. परंतु तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळलाय का? तुम्हाला माहितीये का, गौरव माळवदे हा शब्द दिल्यानंतर तो शब्द किंवा ते वाक्य कुणी कुणी कॉपी केलंय? पंजाब किंग्स, IPL ची टीम माहिती आहे ना? लिव्हरपूल फुटबॉल क्लब आहे, जो की इंटरनॅशनली खूप फेमस आहे. 4-5 कोटी त्याचे फॅन आहेत. इंटरनॅशनल क्लब आहे. त्यांनी त्याचा कळशीत कळशीचा व्हिडिओ वापरला. हा कळशीत कळशी शब्द एवढा मस्त आहे कारण प्रत्येक यशाचं गमक या शब्दामध्ये. कन्सिस्टन्सी शब्दाचा अर्थ होतो सातत्य. काय अर्थ होतो? म्हणजे काय? सतत करणं. एखादी गोष्ट सतत करणे. मग आता एखादी गोष्ट सतत करायची असेल तर आज केली तर 8 दिवसांनी करायला पाहिजे, बरोबर ना? अरे लाज वाटते का तुम्हाला हो म्हणताय? अरे आज केली तर उद्या करायला पाहिजे, उद्या केली तर परवा पण करायला पाहिजे. त्याला काय म्हणतात? सातत्य. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आणि त्याला महाराष्ट्रात काय म्हणतात? पॉइंट समजलाय सगळ्यांना? पोरांनो, मराठी आपली माय आणि इंग्लिश आपली मावशी. मराठी आपली माय आणि इंग्लिश मावशी दोन्ही शिकायच्या असल्या तर काय पाहिजे? कळशीत. समजलंय का? काय पाहिजे? काय पाहिजे? सातत्य ब्रो, सातत्य. कळले का नक्की? शिकणार का सगळे इंग्लिश? हे तुम्ही आता जाऊ दे, मी याच्यातनं बाहेरच येईल एखाद्या दिवशी, काय प्रॉब्लेम नाही. पॉइंट समजलाय सगळ्यांना? काही शंका? आईन मी पॉइंट बोलत असताना त्या पोरी मला वागणं सांगतायत, सर मागे जा मागे जा. अरे माझं पॉइंट. अच्छा ते पोस्ट होऊ द्या, जाऊ द्या, असं दिसलं पाहिजे. अच्छा अच्छा, जाऊ दे काय हरकत नाही. व्हिडिओ पेक्षा महत्वाचं आहे तुम्हाला तो पॉइंट समजणं. आज एक शब्द शिकला तुम्ही टॉप क्वालिटीचा, ज्याचं नाव होतं इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? आणि मराठीत काय म्हणतात? ध्यानात कसं राहील? ध्यानात कसं राहील? झालंय का? तर मोठा आवाज आहे. इंग्लिश शिकणार का? ओके, that's all for the day. Let's pack up, move towards the next lecture.